संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्येही मराठा समाजाच्या वतीने एक मोठा मोर्चा काढला जातोय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडूनही तगडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। याच बंदोबस्ताची आणि मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त सिलवंत नांदेडकर। सर, काय सांगाल तुम्ही, कसं आहे एकंदरीत नियोजन, किती बंदोबस्त आणि ट्रॅफिक त्याचबरोबर पार्किंगची कशी व्यवस्था असणार आहे? दिनांक 19 रोजी जो मोर्चा होणार आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तयारी झालेली आहे। आमच्या आयोजकासोबत बैठका झालेल्या आहेत, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांची देखील माननीय CP सरांनी यांनी बैठक घेतलेली आहे। ट्रॅफिकच्या अनुषंगाने जर म्हटलं तर अमरप्रीत ते सेशन कोर्ट आणि गोपाटी ते सिल्लेखाना हा थोडासा त्या कालावधीकरिता आपण बंद करत आहोत। त्याचप्रमाणे मोर्चा ज्या ठिकाणी संपणार आहे तर अण्णाभाऊ साठे चौक ते दिल्ली गेट हा देखील त्या काळासाठी बंद राहणार आहे। ह्याच्यासाठी संपूर्ण बंदोबस्तामध्ये एकूण 3 DCP आहेत, 5 ACP आहेत आणि 70 अधिकारी आणि 500 कर्मचारी, त्याचबरोबर RCP QRT असा पूर्णपणे बंदोबस्त झालेला आहे। जे मोर्चेकरू येणार आहेत त्यांचे वाहनाचे जे पार्किंग आहे ते मुख्यत्वे कर्णपुरा पार्किंग, जे सुरुवातीला क्रांती चौक येथे काही सोडल्यानंतर वाहने कर्णपुरा येथे लागतील, त्याचप्रमाणे आमखास मैदान या 2 ठिकाणी ह्या पार्किंगची मुख्यत्वे व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोर्चा शांततेत होण्याच्या पार्श्वभूमीवरती साधारण 550 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, मात्र त्यांची डिप्लॉयमेंट कशा स्वरूपाची असणार आहे आणि मोर्चेकरांना किंवा आयोजकांना काही सूचना आहेत का? मोर्चा हा अतिशय शांततेत होईल। डिप्लॉयमेंट आमचे संपूर्ण जे बॅरिकेड्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी स्टॉपिंग पॉईंट्स आहेत ते करणार। मोर्चाच्या पुढे पाठीमागं मोर्चासोबत साध्या वेशात संपूर्ण बंदोबस्त असेल। मोर्चेकरूंना एवढंच आव्हान आहे की कोणत्याही जाती धर्म तेढ होईल असं कोणतंही काही विधान कोणी करू नये आणि शांततेत हा मोर्चा संपन्न होईल याची आम्हाला खात्री आहे। तर हे होते पोलीस उपायुक्त सिलवंत नांदेडकर। 500 ते 550 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असल्याचं सांगितलंय आणि मोर्चा शांततेत पार पडेल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।